तर शुभ सकाळ मित्रांनो, आज आता आम्ही आमची रूम तुम्हाला सकाळी दाखवतो. नाईटमध्ये कदाचित दिसला नसेल. आता आम्ही चाललो दुसरी रूम बघाय, कारण ही रूम चेकआउट करायची. तर ना बघा, ही रूम आमची इथं आमची रूम आणि इकडं बरोबर बीच. इथनं बघतं इकडं गेलं की डायरेक्ट पाणी. तर आता आम्ही चाललो दुसरी रूम बघाय. मग अशी एक राऊंड मारून आलो बट खूप जवळ आहे असं. इकडं उलट गोवापेक्षा कोकण खूप भारी, एक नंबर. आणि मी मस्तपैकी उठून तिकडं गेलो, शांत 1 मिनिट राहिलो, व्हिडिओ काढला असता. बट लाईट चार्जिंग नव्हता फोनला, त्यामुळं थोडंसं थांबलो. दुसरी रूम बघा, साडे सुरू झाले. हो जायचं, सगळ्यांना सोडून जायचं इथंच. सगळ्यांना इथं सोडून जायचं. जायचं जायचं तुझ्या आईला सोडून जायचं इथं. आईला कशाला आईवर आईला राहू देत. आईला अरे आई ओरडते ना तुला. चल आपण कॅडबरी आणत जाऊया. फिरून येऊ की जरा आपण दुसरं घर बघून येऊ. बंद कॅडबरी मोटिवेशनल दिलं आहे ना. 2 पटके पडले की गार होते मला. म्हणजे अरे माझं रूम सगळं येतं सगळं. काय केलं काय केलं एवढी संपवते म्हणली जरा इकडे तिकडे थांबू. नुकसान परत आली पाहिजे. काय एक नंबर. सकाळी मस्त उठल्यानंतर आमचं डायरेक्ट नदी. काय फील इथे काय सांगू. गोवा नका जाऊ ना, शेड लोकांनी गोवा जाऊ ना, चांगलं लोकांनी कोकणला आहे. एक नंबर आहे. अरे नाही, दुकानात चाललोय आपण, त्यांना घ्यायला परत मस्त पाहिजे. अजून आवरलं कुठं आवरतायत ना. आता तर म्हणली कॅडबरी नाही. बघू कुठं किडले. अरे अरे सगळे किडले. आत्ता तर म्हणली नाही. हा हा नाही म्हणली ना आत्ता. इथली कोकणी भाषा तुम्हाला जरा ऐकवतो. इथं मासे वगैरे सगळे तिकडं माग होते. इकडं बीच दिसतं डायरेक्ट. हा 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 बीच आहे डायरेक्ट. बोटिंग आहे, बीच वगैरे, पाणी पाणी. तिथनंच आम्ही रात्री पुढे गेलो रूम शोधत जाऊया. तिथनंच रूम शोधत बाहेर गेलो आम्ही. पुढपर्यंत गेलो आम्ही. मग ते जे रूमचे ओनर आहेत मग ते इथं आहेत. मग आम्हाला परत रिटर्न जायला लागलं 12 वाजता. मग इकडे रूम लावून बघितली. आता इकडे साईड बघायची अशी रेती म्हणजे वगैरे झोपाळा वगैरे तशी भेटले तारामुळे आणखी मजा पाहिजे. आजचा दिवस एन्जॉयबल फील असं वाटते. भरपूर पैकी एनर्जी पण चांगली आज. नक्कीच नाही का नाही, नाही का नाही, का नाही. एक तो पोपट कर रहा है भाई. MTDC इथं थांब, इथलं पुढे गेलो. आज जरा बात नाही मस्त खाली का पिली का प्रॉपर कोकणी घर आहे तिकडं. बघा देवबाग. इथं रूम्स अवेलेबल, सगळे रूम्स आहेत. सगळे रूम्स डायरेक्ट पाण्याच्या साईडला. आता रूम बघूया.
आहे का? हा हो येतं डायरेक्ट बीच. बघू मस्त पैकी रूम आहे का चांगली. डायरेक्ट बीच आहे इथं. तर भारी वाटते. तर वारं सुटले मस्त गार. गोवालाही गरम होते. गोवाला लय घाण. आणि इथं आहे मस्त पैकी शांत वारं. ठीक आहे आता बघू रूमचं कसं काय होते. अबे हिचा बोट पडला. नेक्स्ट रूम बघूया. तर बघूया कसं काय वाटतंय. हे रूम फिक्स झाले तर विषयच कोण. हा ठीक आहे. लांब पण आहे मस्त पण आहे. तिकडनं व्ह्यू दाखवतो. लांब नाही लांब तर सोड चांगलं आहे. हा दाजी रूम बघूया. चांगले इकडं बोटिंग शपली गाड्याची एकाच जागी ठेवा सगळ्यांची. हे बघा कार्ड इकडं चपले काढायचे मस्तपैकी. चपले काढायच्या आणि इकडून बोटमध्ये एंट्री मारायची. इकडे हे साईडला आम्ही आता निघालोय बोटमध्ये. बोटमध्ये निघालोय. काढले चपला सगळ्यांनी. सगळ्यात एकच जण इतर कोपराला बसला मस्त. पर्सनल मोठे वाटतं. स्किन मजा आली. बस आहे बसच म्हणते बोट आहे. आज इकडे काय जास्त लागणार. हा मी जास्त लागणार. मला स्कॅनर द्या मी पेमेंट. आताचा बोटिंग मी वर इकडे जावा किंवा मी आता माझी जागा
हा मस्त पैकी जागेवर आम्ही जागा पडत आलो उलट बसलो दादू सायकल करते का दोन्ही मिळून ए तिकडे काय तू ठीक आहे माझं पण काढ असं मध्ये नेऊन टाकून देणार अरे तू सुरू ते खतम महत्वाच्या यार काय तुझे मी आता आहे बोट मध्ये पाण्याचा आवाज आलाय आकार बनलेला आहे म्हणून त्या डोंगराच्या आकाराला बोलतात क्रोकोडाईल सेम. हा का त्या मगरीचं तोंड ते बघा पुढचं ते त्यामुळं इकडं नदी आहे ती कर्ली नदी पुढे जाऊन अरबी समुद्राला मिळालेली आहे. लाटा दिसताय तुम्हाला छोट्या छोट्या हा देवबाग संगम आहे कर्ली नदी आणि अरबी समुद्र आहे आणि हा देवबाग बीचला तालुका लागतो मालवण म्हणजे मालवण तालुक्यातील हे शेवटचं गाव देवबाग. हे बीच मालवण पर्यंत 12 किलोमीटरचं बीच आहे. तारकर्ली तर ते नदीचं काय संबंध आहे? पुढे तारकर्ली एवढ्या पाण्यात पाणी टेस्ट करून बघ सगळ्यांचे व्ह्यूज घे व्ह्यूज घे सगळ्यांचे असं वाटतंय लय घाण म्हणजे लय घाण मीठ आहे. सगळ्यांचा अशा मस्त पैकी चाललंय फोटो व्हिडिओ वगैरे. इकडे आपण वेंगुर्ला देवबाग बीच आहे देवबाग दोन्हीकडं संगमात आलो संगम आहे. मस्त वाटतंय एका टोकावर रे आणि
हे पाणी वाढतंय त्यामुळे मी असं वर 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 चालतो. एकटा वर आहे आणि असं पाणी असं असं वर चाललंय. मित्रांनो आपल्याला डॉल्फिन सापडलं. डॉल्फिन सापडलेला आहे. उतरलो पाण्यात. सीन गेला रावशी. उतरताना एवढत होते. पाण्यात मस्त आहे की. हॉटेल सुनामी आयलंड तिकडे जात आहे की करून ये मग इथले काय ते राईड करूया. जेट स्कीला विचार. आम्ही दोघं चिकूचं पण करायचंय पण तो काय म्हणतो जेट स्की कितीला आहे? जेट स्की कितीला आहे? विचारावं लागला तर मला सर विचारू. तिचं नाव सिकंदर आहे. सिकंदर ना सुनामी आयलंड तिकडे जाऊन त्यांना सांगायचं आपल्याला कयाकिंगला जायचं आहे. सिकंदर आहे ना आपल्या ह्याचं नाव. जहाजी बोटीचं नाव सिकंदर आहे ना. आणि इथलं ए भाई पाणी में ना कुठे इथं मासे. चावलं 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 तुला चावलं. मस्ती झाली. करू का मस्त पैकी चिल. त्यांचा पुत्र असा. हा तुम्हाला शिकवता लागतं का पूर्णपणे. हा गाडीकडे जाऊन रूमवर तिथं काय भेटते का खाण्याचं बघू आता थोडंसं. आता हे थोडंसं कुताकडनं भीती वाटते आणि आपल्या ओळखीतलं नाही. गँग करून आलेत. WWE होणार आहे. घंटे मारूया आपण. इधर से भाग जाते. आता ह्यांची बघा गंमत बघा. उगाच रिस्क नाही घ्यायचं रे. ठीक आहे आता जाऊ दे. भेटला तर खेकडा बघी भारी आहे ना. खेकडा बघायचे. खेकडा आहे का नक्की? खेकडा नाही वाटत आहे ते साल वाटते. बघायचे का तुला? आहे खेकडा नाही. खेकडा आहे. ऐसे भी जिंदगी कुछ काम की नहीं है भाई.
लागले जिंदगीचे. जाऊ दे, चला पाण्यात जाऊ आता. पाण्यात भेटला तर बघू, भेटला तर जास्त का होणार, नाही भेटला तरी पण नाही का होणार, जे होईल ते होईल. हा पाण्यात आत्ताच भिजून आलोय, आता परत भेटायला. तिथं जरा लाट आहे, तिथं लाट आहे नव्हतं. दिशा उघडून बघतो नाही आहे. झेड लेवलची मस्ती चालू आहे. पाणी दाखवू केवढं आहे, एवढा पाणी. हो जास्त खोल. ओ बाई, लाटाले घाने येतात. इस टाइम पर बेहतर यही है कि अपने हालात देखे पाय हिलाय द्या. कोण आपला गप्पमाना बाहेर ठेवतो. कुडकुडायला लागली, नाहीतर माझ्या येईल लागली. कुडकुडायला लागली. मस्ती कशी चालू आहे इथं. मला वाटतं सनसेट झाला, थोडासा दाखवला. बजेट आपण काय ठरलंय, उडी मारायची दोघांनी. लाटा व्हायच्यात. बॅलन्स नाही राहत इथं अजिबात नाही. कोण ठेवले हो का? ए अरे तर खेकडे बिकडे कर, पायाला लागतंय सारखं काहीतरी. मित्रांनो कसा विषय, लाटा जोरात येतो ते. त्यामुळे मी आपला ठेवतो रेकॉर्डिंग, थोड्या वेळाने परत स्टार्ट करतो. एवढा नव्हतं, कमी झाली लाट. आता इथं आज जाऊन परत थोड्याने व्हिडिओ करतो, थोडंसं जरा एन्जॉय करतो. पाण्यामध्ये तर घेऊन जाऊ नाही शकत. अरे भेटला भेटला होगा, नाही तर गेला. मित्रांनो असं मस्तपैकी वर नारळाचं झाड आहे. इथं आमची हे झोपाळ आहे आणि त्यावरती मी असा झोपलेलो आहे. मस्तपैकी झोपलेलो आहे चिल करत. लोक इथं बसलेले आहेत मजा करत. इथं अजून एक जण बसलेला आहे, एक व्यक्ती जो कॉल पे बोल रहा है. आणि इथं गप्पा टप्पा डप्पा डप्पा चालले आणि गप्पा डप्पा 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 चालले तर आम्ही टप्पा डप्पा डप्पा झोपतो मस्तपैकी वार खात. आज तर काय लवकर झोपणं होणार नाही, कारण उद्याचाच दुपारपर्यंतचाच दिवस आहे कदाचित. आणि कदाचित व्लॉग अपलोड झाला आहे का बघितलं पाहिजे. मागाशी अपलोडिंगला टाकलेला उशीर होतं, तेवढा चालवून घ्या, कारण कसा विषय एन्जॉय पण केला पाहिजे ना. हां केलं पाहिजे, सो थोडंसं तेवढं चालायचं. आणि तुम्ही पण झोपू नका, कारण आम्ही पण झोपणार नाही. आणि झोपलं तर शिवाय द्या, मग काय आता करू नाही शकत. पण तसा काय विषय नाही, कोण झोपणार नाही. झोपलो तर बघू ठीक आहे. तुमच्यासाठी नवीन मी काहीतरी
2 मजली वाडा ती वडापाव बोले मामा मेले तिथे लय घाण पडली. नुकताच वडापाव खाऊन नाचायला परत आलतो. रस्त्यावर उतरला असेल 2 मिनिटं पुढे गेलो असेल मिनिटं पडली. नशीब कसलं चांगलं तर दणक्यानं पडली ना त्या डीजे मुळेच पडलेली. त्यावाला डीजे लावलेला काही संबंध नव्हता. अगं ती जुनी झालेली बिल्डिंग त्या घराला आहे ना, त्या घराला आहे ना 3 वर्षापूर्वी सातारा नगरपालिकेची नोटीस आलेली असते. 3 वर्ष आधी की बाबाचे घर तुम्ही उतरवा अन्यथा उद्या तिथं काहीतरी होऊ शकतं. 3 वर्ष आधी नोटीस आलेली होती तरी ती तसंच होतं. आणि ते आपल्या बिल्डिंग ती पडली मोठी चौक SP कोण होतं देवी चौकाची जीव गेले त्याच्यात. SP न फक्त नाही सुरमई किलोवर डायरेक्ट. हो पण साईज काय आहे का असं काय नाही तशी मोठा असेल ना जास्तीत म्हणजे 20 पर्यंत 20 किलो पर्यंत तर त्याची जरा कमी असते 100 रुपये किंमत. माझी पडली मला खाली झोपायचं. काय झालंय काहीच नेक्स्ट माझी खाली झोपायची वेळ आली. रात्र एवढी झाली EMCL मिळाली. जागा मी खाली गेली. कोकण मध्ये आणलं परत नाही. नेक्स्ट ट्राय करू शकत. नेक्स्ट ब्लॉक होणार नाही. या ब्लॉग नंतर